Hello dear students, today we are going to see the remaining part of figure of speech. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उर्वरित राहिलेले जे काही फिगर ऑफ स्पीच आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. लेट अस सी सम फिगर ऑफ स्पीच. Anticlimax figure of speech. What is anticlimax? When in a sentence ideas are presented in descending order, then there is use of अँटीक्लायमॅक्स. म्हणजेच काय, जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्त्व, गुणवैशिष्ट्ये इत्यादी उतरत्या क्रमाने दिलेले असतील तर तिथे हा अँटीक्लायमॅक्स अलंकार होत असतो. फॉर एक्झाम्पल, नंबर 1, द सोल्जर फ्लाइट्स फॉर ग्लोरी अँड अ शिलिंग अ डे. बघा, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की द सोल्जर फ्लाइट्स फॉर ग्लोरी अँड अ शिलिंग अ डे. म्हणजेच काय झालेलं आहे, त्यांच्यामध्ये जे काही विचार आहे, महत्त्व जे आहे ते काय होत चाललेलं आहे, उतरत्या क्रमाने दिलेले असेल, नाही का. दॅट इज कॉल्ड टू डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजेच यासाठीच हा फिगर ऑफ स्पीच वापरला जातो अँटीक्लायमॅक्स. मग इथे कोणता शब्द आलेला आहे, फॉर ग्लोरी अँड शिलिंग अ डे. अशा प्रकारचे दोन प्रकारचे शब्द असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डर दिसत आहे. नंबर 2 एक्झाम्पल बघा, ही स्विअर्स बिफोर सन, मून अँड लिव्ज. बघा काय केलेलं आहे वाक्यामध्ये की डिसेंडिंग ऑर्डर दाखवलेला आहे. उतरत्या क्रमाने याची म्हणजे डायरेक्शन दाखवलेली आहे. सुरुवातीला सन, बिफोर सन सूर्योदयापूर्वी, नंतर मून चंद्रोदयापूर्वी आणि त्यानंतर लिव्ज. तर अशा प्रकारची काही वाक्य या ठिकाणी एक्झाम्पल्स मला दिसत आहे. नंबर 3 वाक्य दिलेले आहे, जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ आली. अशा प्रकारचं काय असतो, तर ते डिसेंडिंग ऑर्डर दिसत आहे, उतरत्या क्रमाने दिसत आहे. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे कोणतेही वाक्य आले तर सरळ सरळ ते जे वाक्य असते ते कोणत्या फिगर ऑफ स्पीचचं असते, अँटीक्लायमॅक्स. लेट अस सी सम फिगर ऑफ स्पीच. ट्रान्सफर एपिथेट. व्हॉट इज ट्रान्सफर एपिथेट? व्हेन इन अ सेंटेन्स वन ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स सुटेबल नाउन टू अनादर नाउन, देन देर इज यूज ऑफ ट्रान्सफर्ड एपिथेट. बघा, त्या वाक्यावरून किंवा त्या शब्दावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल कोणता अलंकार आहे हा. जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तिथे ट्रान्सफर एपिथेट होत असतो. म्हणजेच काय, विशेषणाची अदलाबदल केली जात असते सरळ सरळ. म्हणजे एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तिथे काय होत असतो, ट्रान्सफर एपिथेट होत असते. फॉर एक्झाम्पल, आय पास्ड 3 स्लीपलेस नाईट्स. बघा, म्हणजेच काय, जे विशेषण आहे त्या विशेषणाची अदलाबदल झालेली दिसत आहे. म्हणजे एखाद्या नामाला दिलेलं जे विशेषण आहे ते दुसऱ्या नामाला दिले जाते. तुमच्या लक्षात आलं असेल फर्स्ट सेंटेन्स म्हणून. कारण या ठिकाणी जे काही नाईट्स हे काय झालेलं आहे, नाईट हे काय झालेलं आहे, नाऊन झालेलं आहे. पण त्याच्यापूर्वी काय लागून आलेलं आहे, स्लीपलेस. स्लीपलेस हे काय झालेलं आहे, ॲडजेक्टिव्ह झालेलं आहे. बरोबर आहे. तर यामुळे काय होते, जे काही विशेषण असेल ते कोणत्याही विशेषण आलेलं असेल तर त्या नामाला अदलाबदल करते वेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारचं काय केलं जाते, विशेषणाला त्या नामाला दिल्या जात असते. तर तेव्हा कुठे हा ट्रान्सफर एपिथेट होत असतो. सेकंड सेंटेन्स बघा, विन्स शूक हर डाऊटफुल कर्ल्स. म्हणजेच काय, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय दिसते, ॲडजेक्टिव्ह कोणतं दिसते वाक्यामध्ये, डाऊटफुल. 2 नामासाठी वापरलेला आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी कोणतं ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे, डाऊटफुल. थर्ड एक्झाम्पल बघा, कर्णाचे उदार हात. कर्णाचे हात कसे होते, उदार. कर्ण आणि हात हे दोन्ही शब्द काय झालेले आहे, नाऊनमध्ये जातात. आणि उदार जे आहे ते उदार हे काय झालेलं आहे, उदार जे आहे ते ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. म्हणजे 2 नामाला वापरण्यात येणारं जे काही हे आहे शब्द विशेषण
त्याची काय होत चाललेली आहे, अदलाबदल केली जात आहे. हां, ठीक आहे. लेट अस सी सम अनदर फिगर ऑफ स्पीच. पॅराडॉक्स. व्हॉट इज पॅराडॉक्स? व्हेन इन अ सेंटेन्स सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आर मेड देन देर इज यूज ऑफ पॅराडॉक्स. आता नेमकं पॅराडॉक्स कशाला म्हणायचं? जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तिथे पॅराडॉक्स असते. आता विरोधाभास म्हणजे काय? म्हणजे दिलेले जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये जर विरुद्ध अर्थाचे विरोध दर्शवणारे शब्द आले असेल तर सरळ सरळ ते काय करायचं, पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच म्हणून लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल, सक्सेस इज फेल्युअर टर्न इनसाइड आउट. इथे तुम्हाला दोन गोष्टी कशा दाखवत आहे? एका ठिकाणी यश दाखवत आहे, सक्सेस दाखवत आहे, दुसरीकडे काय दाखवत आहे, फेल्युअर. म्हणजे यश आणि अपयश विरोधाभास दाखवत आहे. बरोबर आहे. सेकंड सेंटेन्समध्ये बघा, हर क्वेश्चन्स फाउंड देअर ओन आन्सर्स. म्हणजे तिचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्येच त्यांचे स्वतःचे उत्तर आढळतात किंवा दिसून येतात, लक्षात आले नाही का. म्हणजे प्रश्नामध्येच काय आहे, क्वेश्चन्स व्हर्सेस आन्सर. म्हणजे दोन्ही गोष्टी कशा आहे, अपोजिट थिंकिंग आहे. थर्ड सेंटेन्समध्ये बघा, द बेस्ट टीचर इज हू टीचेस लिस्ट. द बेस्ट टीचर इज हू टीचेस लिस्ट. दोन असे शब्द आलेले आहे की ते दोन्ही शब्द एकमेकाला काय आहे, अपोजिट आलेला आहे, विरोध दर्शवणारे आहे. कसे कोणते दोन शब्द आलेले आहे, बेस्ट आणि इकडे लिस्ट आलेलं आहे. ठीक आहे. नंबर 4 वाक्य दिलेलं आहे, जरी आंधळी मी तुला पाहते. नाही का. तर या ठिकाणी आंधळा माणूस कसा, आंधळी जी आहे तर त्यांना जे काही दिसत असेल ते समोर काय दिसणार आहे, उजेड दिसेल का, नाही. तर ते काय राहणार, अंधारलेलं असेल. बरोबर आहे. म्हणजे दोन गोष्टी कशा दाखवत आहे, मी तुला पाहते म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टीमध्ये काय दाखवत आहे, विरोधदर्शक दाखवत आहे. म्हणून तो अलंकार कोणता झालेला आहे, पॅराडॉक्स. नाऊ लेट अस सी सम अनदर फिगर ऑफ स्पीच. Euphemism. What is euphemism? When in a sentence unpleasant facts are presented in a pleasant form, then there is use of euphemism. आता नेमकं euphemism अलंकार कसा ओळखायचा? जर दिलेल्या वाक्यात अप्रिय अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सांगितली तर त्यावेळेस euphemism होत असतो. म्हणजे आता युफेमिझम या फिगर ऑफ स्पीचमध्ये जनरली काय असते की ज्या काही अशुभ गोष्टी असेल तर त्या डायरेक्टली कोणी असं सरळ सांगते का. समजा एखादा व्यक्ती जर मेला असेल आणि आपल्याला जर थर्ड पर्सनला सांगायचं असेल तर अशा वेळेस तो मेला असं डायरेक्ट आपण सांगतो का. अशांत तो दुसरा माणूस ज्याला सांगतोय तो जागेवर अर्धा शॉकेबल होऊन जायचा आहे. मग अशा वेळेस त्याला काय म्हणतो, त्याची खूप तब्येत सिरियस होती. म्हणजे अशी गोष्ट आपण वळण देत असतो, चला आता आपण त्याला भेटायला गेलं पाहिजे किंवा तो खूप सिरियस मूडमध्ये होता, अशा प्रकारचं. म्हणजे त्या गोष्टीला काय करत असतो आपण, टर्न देऊन ती तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे तुम्हाला कशामधून माहीत पडेल, एक्झाम्पलमधून माहीत पडेल. बघा पहिल्या फर्स्ट एक्झाम्पल बघा, ही इज नो मोर. तो अधिक काळ नाही आहे म्हणजेच काय झालेला आहे, तो अधिक काळ नाही आहे म्हणजेच काय झालेला आहे, तो अधिक काळ नाही आहे. आता अधिक काळ नाही आहे म्हणजेच ही डाईड, तो मेला. आता तो मेला हे असं म्हणल्यानंतर आपल्याला शॉकेबल वाटते. ही इज नो मोर, तो या जगातच नाही आहे किंवा तो अधिक काळ नाही आहे, हे असं आपल्याला थोडंसं तेवढं आपण मनावर घेत नाही. म्हणजे अशी गोष्ट पटवून देण्यासाठी हा अलंकार वापरला जात असतो, युफेमिझम. सेकंड एक्झाम्पल बघा, व्हेन आय एम गॉन अवे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय सांगितलेलं आहे, एखादी गोष्ट जर आपल्याला दुःखाची गोष्ट डायरेक्ट एक्सप्रेस न करता ती काय करायची, आपल्याला फिरून एक्सप्रेस करायची आहे. मग जेणेकरून समोरच्याला सुद्धा तेवढा सडनली शॉक बसणार नाही. अशासाठी जे काही अनप्लेझंट थिंग असतात त्या अनप्लेझंट थिंग दाखवण्यासाठी हा अलंकार वापरलेला असतो. दॅट इज कॉल्ड टू युफेमिझम. नाउ लेट अस सी अनदर फिगर ऑफ स्पीच. Synecdoche. What is synecdoche? When in a sentence a part is used to designate the whole or vice versa, then there is use of synecdoche. म्हणजेच काय, जर दिलेल्या वाक्यात
एखाद्या भागावरून पूर्ण वस्तूची, पूर्ण व्यक्तीची, ठिकाणाची कल्पना येत असेल तर अशा वेळेस सिनेडॉकी हा फिगर ऑफ स्पीच येत असते. फॉर एक्झाम्पल, मोर हँड्स शुड बी एम्प्लॉईड. आता बघा, मोर हँड शुड बी एम्प्लॉईड म्हणजेच काय तुमच्या लक्षात आलेलं असेल. म्हणजे या वाक्यावरून पूर्ण कल्पना येते की एम्प्लॉईड असायला पाहिजेत, नाही का. सेकंड सेंटेन्समध्ये बघा, गिव्ह अस अवर डेली ब्रेड. थर्ड सेंटेन्समध्ये बघा, 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो. म्हणजे 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो म्हणजेच काय, म्हणजे तो फुली एक्सपिरियन्स पर्सन, फार अनुभवी व्यक्ती आहे तो. अशा प्रकारचं ज्यावेळेस एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये किंवा एखाद्या वाक्यामध्ये जर अशा प्रकारचा फिगर ऑफ स्पीच येत असेल तर त्यावेळेला तो जो काही अलंकार असेल तर तो म्हणजे कोणता अलंकार असतो, सिनेडॉकी. इन दिस वे वी हॅव सीन दॅट द फिगर ऑफ स्पीच टॉपिक हिअर. In the next video, we will meet another grammar topics. Thank you.